शंभू हरेश्वर दस. माझे गाव वानाजीवाडी आहे. आमच्या गावची मुलगी दीपाली सूर्यकांत खोत उभी आहे. अपक्ष म्हणून उभी राहिली आहे. तिला तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून उभी आहे. तिला सगळ्यांनी भरभरून मतदान करावं आणि आमची मुलगी पुढे जावी हीच आमची ईश्वराचरणी प्रार्थना. दीपाली ताईने लाडक्या बहिणीचं काम केलं आणि सगळं घरकुलच त्याचं सर्व काम आमची मुलगीच करते. दीपाली खोत यांनी बराचसाच महिलांना सपोर्ट केलेला आहे आणि लाडक्या बहिणीसाठी बरेच लोकांना त्यांनी सपोर्ट करून पैसे मिळवून दिलेले आहेत. महिला नाराज केलेल्या नाहीत. त्यामुळे महिला त्यांच्या पाठीशी भरपूर उभ्या आहेत. तरी त्यांना निवडून द्यावी. सर्वांनी मतदान करू. नमस्कार, मी शैलजा विलास चव्हाण कोणीगाव ह्या गावातून म्हणजे महिला आहे. तर आज मी दीपालीताई खोत यांच्याविषयी काय म्हणजे मला वाटतंय की मी सांगते की आज त्यांनी भरपूर कामं केली. ती आज त्या कुठल्या पदावर नसताना त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेची KYC म्हणा किंवा ज्यांचे पैसे भेटत नव्हते, जे गरजू आहेत आणि त्यांना भेटतच नव्हते, त्यांची सुद्धा त्यांनी पुन्हा फॉर्म भरून पुन्हा त्यांनी चालू केले. पुन्हा निराधार योजनेची ज्या महिला असं म्हणजे विधवा आहेत, अपंग आहेत, त्यांची सुद्धा त्यांनी पेन्शन चालू करून हे असं म्हणजे भरपूर त्या कुठल्याच ह्याच्यात नसताना सुद्धा त्यांनी भरपूर असं केले. आम्ही आज म्हणजे 2018 पासून त्यांच्या संपर्कात आहे मी. तर त्यांनी मला भरपूर म्हणजे असं बाहेरचं नॉलेज किंवा असं भरपूर त्यांनी म्हणजे साथ पण दिली आणि शिकवलं, चांगलं मार्गदर्शन भरपूर चांगलं केलं. आणि आज अशा म्हणजे गावात आमच्या स्त्रिया होत्या की त्यांना रोजगार नव्हता, मग अशा शिलाई मिशनी 1-2 अशा महिलांना दिल्या की त्यांनी त्याच्यावर त्यांचं ते हे करू शकतील असं त्यांनी भरपूर कामं केली. तर आज दीपालीताई पंचायत समितीसाठी उभे आहेत. तर आपलं सगळ्यांनी बहुमूल्य मतदान करून त्यांना आपलं म्हणजे आपलं चांगलं त्यांच्या पाठीमागे उभे राहावं असं माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर रेशनिंग कार्ड वगैरे असू द्या. रेशनिंग कार्ड आमचे 2-3 महिलांना अशी रेशनिंग कार्ड नव्हतीच, पण त्यांनी कमी ह्याच्यात आमचं न ही करता आम्ही नुसतं म्हणलं की ताई आम्हाला रेशनिंग कार्ड नाही, तर त्यांनी कमी वेळातच असं आम्हाला रेशनिंग कार्ड लगेच म्हणजे हे भेटून दिलं. आणि असे काही आमच्या गावात महिला आहेत की त्यांना एकच मुलं आहेत, त्यांना म्हणजे दुसरं काय नाही, विधवा महिला आहेत, त्यांना पेन्शन असं म्हणजे त्यांनी असं भरपूर कामं केली ती की त्यातनं. आणि बांधकाम कामगार योजना होती, त्यात गरजू लोकांना म्हणजे काय भेटली, पण ती नको त्याला भेटली, पण ताईने ती केली नाही. ज्यांना खरंच गरज आहे त्याची, जे खरंच ते लाभ घेण्याची पात्रता आहेत, त्यांना असं म्हणजे ते लाभ मिळवून दिला त्यांनी. आज आपल्याला ज्या म्हणजे मुलांचे आई किंवा वडील वारले त्यांना असं म्हणजे बालसंगोपन त्या योजनेतून सुद्धा असं भरपूर म्हणजे ह्यांना असं म्हणजे हे दिले, त्यांना लाभ दिलेला आहे. तर अशा ह्या दीपालीताई खोत ह्या गरीब म्हणजे असं त्यांची परिस्थिती नसताना किंवा त्या एकदम अशा ह्याच्या असून सुद्धा कुठल्या पदावर नसताना सुद्धा त्यांनी भरपूर अशी कामं केली. तर आज मी मतदान देणार आहे म्हणजे दिलं तर एक म्हणजे डोक्यात ठेवूनच की बाबा आपल्या ताईने कुठल्या पदावर नसताना एवढी कामं केलीत की मग आपण का बरं त्यांच्याबरोबर उभं राहायचं नाही. तसंच माझे गाव माहेर पाडे आहे, त्या गावात सुद्धा मी सांगितलं किंवा कोणीगाव मध्ये की ह्या ताईने कुठल्या पदावर नसताना त्यांनी एवढी कामं केलीत, मग आपण त्यांना बहुमत देऊ शनी आपण त्यांना निवडून आणूया आणि शिट्टी ह्या बटन चिन्हावर बटन दाबून शनी त्यांना विजय करूया. नमस्कार, मी अमोल तुपे, ओरडोली बिकेश्वर या गावचा रहिवासी. आदरणीय दीपालीताई खोत आज या गटामध्ये उमेदवार म्हणून आहेत आणि त्या गेले 10 वर्ष भाजपचं कार्य करत आहेत. भाजपचं कार्य करत असताना त्यांना कोणतंही पद नसताना सामाजिक कार्याचा वेढा त्यांनी उचललेला आहे. आज लाडकी बहीण असू द्या किंवा इतर कुठलेही सामाजिक कार्य असू द्या, कुणाचं राशन कार्ड काढण्याचं असू द्या, अनेक वयोवृद्ध माणसांना त्यांनी काठी दिल्या, जे अपंग आहेत पायाने त्यांना व्हीलचेअर दिल्या, असं त्यांचं हे कार्य चालू आहे. त्या पदावर नसताना
देखील त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे आणि आज त्या आपल्या इथे उमेदवार म्हणून उभे आहेत, तर त्यांना आपला पाठिंबा असणं गरजेचं आहे. माझा तर फुल पाठिंबा आहे. मी समाजाकडून देखील अपेक्षा करतो की या समाजाने देखील या ताईला उचलून धरावं आणि आपला फुल पाठिंबा द्यावा. तसं पाहिलं तर ताईचं काम हे अतिशय माणसाने प्रेरणा घेण्यासारखं आहे. ताई पदावरती नसताना जर समाजासाठी एवढं कार्य करू शकतात, तर पदावरती आल्याच्या नंतर समाजासाठी काय करू शकतात हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरं पाहिलं तर लाडकी बहीण योजना घरोघरी जाऊन जनजागृती केल्यासारखे ताईंनी काम केलं. कुठलीही महिला वंचित ठेवलेली नाही. घरामध्ये कुणाचं जर राशन कार्ड अडचणी असतील, कोणाला मिळत नसेल, तर त्या ठिकाणी देखील ताईंनी बराचसाच प्रयत्न केला आणि त्याला मिळवून दिलं. अनेक असे सामाजिक कार्य आहेत. तसं पाहिलं तर ज्या वयोवृद्ध महिला आहेत त्यांना पेन्शन जी सरकारकडून भेटते ती देखील मिळवून देण्याचा प्रयत्न ताईंनी केला. जे निराधार बालक आहेत, ज्याचे आई किंवा वडील हे वारलेले आहेत, तर त्यांना देखील ताईंनी एक सपोर्ट म्हणून ज्या सरकारी योजना आहेत त्यातून फंड मिळवून देण्याचं कार्य ताईंनी केलं. गेले 10 वर्ष निस्वार्थ भावनेने या ताई कार्य करत आहेत. म्हणून आमचा फुल पाठिंबा या ताईंना आहे, या भाजपला आहे. म्हणून आणि गेले 10 वर्ष भाजपचं कार्य करत असताना पक्षाने जरी तिकीट नाकारलं ताईंना देण्यासाठी, तरी या समाजाच्या आग्रहास्तव अनेक लाखोच्या संख्येने समाज आज या ताईंच्या पाठीमागे आहे. आणि या समाजाच्या आग्रहास्तव काय नाही, ताई तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आहोत. आणि ताईंनी हे देखील मान्य केलं. ठीक आहे का, तर माणसाचं कार्य बोलतं आणि हे कार्य आज या समाजाला दिसलेलं आहे. ओढली बिकेश्वरच नव्हे तर अनेक गावं ताईंच्या हस्ते खरोखर महिलांचा उद्धार झालेला आहे. आणि आज गरज आहे, कुठल्याही पदावरती नसताना ताई जर एवढं कार्य करत असतील, तर आज या ठिकाणी पंचायत समितीसाठी जो अर्ज ताईंनी केलेला आहे अपक्ष उमेदवार म्हणून, तर तुम्ही आम्ही एकच कार्य करूया की ताईंना बहुमताने कसे विजयी करता येईल. माझा तर फुल पाठिंबा आहे, तुमचा देखील असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी दत्तात्रय धोंडर हिंगसे, राहणार निगडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी या गण आणि गट याचा एक मतदार असून आज अखेरपर्यंत 10 वर्षापर्यंत दीपाली सूर्यकांत खोत यांनी तळागाळातून जाऊन सगळ्या गोष्टींना पाठपुरावा करून ज्या अन्याय होत आहे त्यांना तिथं प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून योग्य ते न्याय देण्याचं काम ह्या दीपाली ताईंनी केलेलं आहे आणि इथून पुढे ते करणार आहेत. आणि जिथं कमी तिथं दीपाली ताई हे हमखास हमी घेणारी हे नेतृत्व माणूस आहे. ह्यामध्ये त्यांच्यामध्ये भावनिक आणि हे आणि कुठल्याही दहाचे कार्यकर्ते आहे ह्या. आणि आजपर्यंत उज्ज्वला गॅस कनेक्शन यामध्ये पण ह्या मसूर गण गटातून, ओढली बिकेश्वर गण गटातून, मसूर गटातून, हनवट गणातून आजपर्यंत PM किसानचं किंवा इतर रोजगार हमीच्या माध्यमातून रस्ते किंवा वगैरे काय ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्यांनी योग्य त्या रीतीने केलेल्या आहेत. आणि त्याला पूर्ण पाठपुरावा करून आज संजय गांधी माध्यमातून आज जवळजवळ बऱ्यापैकी महिलांच्या पात्र आहेत. श्रावणबाई योजना म्हणा, संजय गांधी, त्यानंतर तुमच्या अपंग योजना, या ज्या शासकीय संजय गांधी असणाऱ्या योजनेमध्ये पूर्णपणे सगळ्यात मोठा हा ह्या भागातून त्याचा सेवाचा वाटा आहे. आणि यांनी आजपर्यंत निस्वार्थीपणे काम केलेलं आहे. यांचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आणि त्यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचं आहे. त्यामुळे जनतेनं योग्य ते विचार करून यांना योग्य ते न्याय मिळावा. आणि हे आज ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलंय त्याचं त्यांना योग्य ते फळ मिळावं ही माझी एक भूमिका आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिन्यांच्या वरती अचानक त्यांचे पती वारले किंवा काय झाले ते हे झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक अशी त्यांना काय ते प्रत्यक्ष जाऊन ते होती त्यांच्या कुटुंबातले कोणी गेलं किंवा जाऊ दे. आता
त्याच्यामध्ये एक नवीन एक शासनाने स्कीम काढली होती आपल्याला, बालसंगोपन योजना. या बालसंगोपन योजनेमध्ये ज्या पाल्याचे आई आणि वडील हे दोन्ही मयत झाले आहेत, यामध्ये यांना 2,500 लाभ हा समाज कल्याण या माध्यमातून त्यांना मिळवून देण्याचा ह्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि हे व्यक्ती हा छोटं जर गाव असेल तर कीर्तिमान आहे. यांना तिकीट देताना माननीय आमदार मंजू घोरपडे यांनी तुमचे गाव लहान आहे आणि तुमच्या गावाला आम्ही तिकीट देऊ शकत नाही ही जी भूमिका मध्ये, पण मूर्ती लहान आहेत कीर्ती महान आहे अशातल्या ह्या दीपाली ताई आहेत. त्याच्यामुळे ह्यांना भरपूर मताने विजय करून मिळावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि ते निवडून यावं येणारच. ओके, धन्यवाद.